भाजपकडून राज्यभर जे आहे मंदिरामध्ये धार्मिक स्थळावरती जे आहे स्वच्छता मोहीम केली जाते आहे, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत राम शिंदे आहेत. सर, आपण देखील ग्रामदैवत जे आहे नगरचं त्या ठिकाणी विशाल गणपती येथे स्वच्छता मोहीम केली आहे, काय नेमकी भावना आहे? मला वाटतं देशाच्या पंतप्रधान विश्वनेते आदरणीय प्रधान सेवक नरेंद्रजी मोदी यांनी 12 तारखेला जो संदेश दिला की सर्व जाती धर्माच्या धार्मिक स्थळांची या निमित्तानं स्वच्छता झाली पाहिजे, आणि तो भारतीय जनता पार्टीचे आमचे शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकरनी नियोजन केलं. मी त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि विशाल गणपती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचा जो परिसर आहे तो आम्ही स्वच्छ केला. आणि म्हणूनसाठी प्रधान सेवक प्रधानमंत्री करू शकतात, तर कार्यकर्ता आणि नेत्याला खराटा आणि पोचा हातात घेऊन पुसायला स्वच्छता करायला काहीच हरकत नाही. शेवटी आपण वर्षभर त्या मंदिरात जातो आणि दर्शन स्वच्छ असलेल्या मंदिरात घेतो. एक दिवस आपण स्वच्छ केलं तर त्यात गैर काहीच नाही. पण प्रभू रामचंद्राच्या आगमनाचं स्वागत करण्यासाठी असा उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये नगर शहर सहभागी झाले, हे महत्वाचं आहे. आपले विरोधक जे आहेत रोहित पवार यांनी टीका केली आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिर आहे, प्रत्येक जण तिथे दर्शन घेतो, आम्ही देखील घेतो. मात्र अशा पद्धतीनं जे धार्मिक स्थळावरती जाऊन स्वच्छता मोहीम करतात ते केवळ फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी करतात. त्यांना कोणी अडवलंय? त्यांनी पोचा घ्यावा, खराटा घ्यावा, झाडून घ्यावा. त्यामुळे फोटो शासन त्यांनी करावा. फोटो प्रधानमंत्र्यांनी सगळ्याला सांगितलंय की सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं, स्वच्छता व्हावं. त्यामुळे फोटो काढायचं तर त्यांनी काढावं, फोटो स्वच्छता करावं ना, स्वच्छता करावं. पोचा घेतल्यावर कसं वाटतं, खराटा घेतल्यावर कसं वाटतं, झाडून घेतल्यावर कसं वाटतं. तर विरोधकांनी अशा पद्धतीचं रामलल्लाच्या आगमनावरती 550 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर असं वक्तव्य करणं हे गैर आहे आणि हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला न शोभणार आहे. हे होते आमदार राम शिंदे. सुनील बोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.